तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल, मस्तपैकी न्यू रेसिपी दुकानातलं खाण्यापेक्षा असं तुम्ही घरातल्या घरात कुरकुरीत मस्तपैकी शाबू आणि उपासाला पण चालतं, तुम्ही कधी पण बनवून खाऊ शकता। शाबू आणि बटाट्यापासून मस्तपैकी कुरकुरीत आवाज ऐकू शकता तुम्ही, कसलं मस्त येते ना कुरकुरीत। काय नाही मंडळी, पांढरे शुपट होतात, तळल्यानंतर तर मस्तच होतात। काय नाही असं या पद्धतीने बनवा, स्टेप बाय स्टेप, चुकण्याची पद्धत नाही। मस्तपैकी बटाटे घेतले, उकडून घेतले, साल काढून घेतले, खिसणी घेतले, खिसणीनं घसा 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 खिसून घेतले की मंडळी झाली तयार। एक वाटी आणि अर्धी वाटी बटाटा शाबू घालून घेतले, मस्तपैकी शाबू घालून एकजीव करून घेतले मस्तपैकी। थोडंसं चिली फ्लेक्स घातले, घसा घसा पीठ कसं जमतं तसं करायचं नाही, अलगत अलगत करायचं, नाही तर शाबू येऊन जातं। मस्तपैकी अलगत अलगत करून मिक्स करून घ्यायचं। बनवायचं तेव्हाच मीठ घालायचं। आता लगेच मी बनवणार आहे पण मीठ घातले, तुम्ही पण लगेच बनवणार असला तर मीठ घाला। तुम्हाला उशीर वगैरे राहिला तर तुम्ही नाही घातलं तर पण चालतंय। असं साचा घ्या चकलीचं मस्तपैकी असं खोकला लागलंय, चला मस्तपैकी साच्यामध्ये भरून घेतले। असं कुरकुरीत तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही शेप देऊन करू शकता। मी काय केले, असं मस्त कुरकुरीत मुलं आवडीनं खातात कुरकुरेसारखं शेप दिले। मुलं ओळखणार पण नाही, तू घरी के मम्मी म्हणले मस्त झालाय म्हणले, घरी पण केले का विकत आणले ते पण ओळखणार नाहीत मुलांना। काय न मंडळी, तेल गरम करायला ठेवायचं, मस्तपैकी वाळून तयार झालेत पांढरे शुप्पट। थोडंसं तुम्हाला लाल मसाला, तुम्हाला चाट मसाला काय वरनं घालून घालायचं राहिलं तर तुम्ही घालून असं खाऊ शकता। मस्तपैकी तळून झाले तयार कुरकुरीत, तेल अजिबात होणार नाही, तुम्ही पाहू शकता। अजिबात तेल पण थोडं पण नसणार नाही, मुलांसाठी मस्त स्वस्त। नक्की कमेंट करून सांगा कसं वाटले आजचा व्हिडिओ। साधी सिंपल घरातल्या घरात मुलांसाठी ट्राय करा, उपासाला पण चालतंय, तुम्ही कधी बनवून खायचं तेव्हा पण तुम्ही बनवून खाल्लं तर पण चालतंय। भेटूया पुढच्या व्हिडिओ।